तर नमस्कार मंडळी, मी रसिका देवी तुमचं आपल्या रॉयल मालवणी चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. माका माहीत असा की माझे जे व्लॉग असतात ते खूप उशिरा अपलोड होतात. त्याचं कारण असा की व्हिडिओ केल्यानंतर एडिट करूक पण टाईम लागता माका. त्यामुळे व्हिडिओ पण अपलोड उशिरा होतात. तर तुम्ही पण माका जरा समजान घ्या आणि तुम्ही समजान घेशात ही माका आशा असा. तर आज मी चाललंय कशेला शेण हाडूक, कारण की उद्या असा तुळशीचा लग्न आणि खळ्यात काढूचं असता शेण. तुमका माहीतच आहे, जर कोकणात कसले पण खयचो पण कोणाचं लगीन जरी असला, कोणाचं बारसो जरी असलो किंवा कुठचो छोटो मोठो सण जरी असलो तरी आपल्या खळ्यात, आपल्या मातीच्या खळ्यात आम्ही शेण काढतो. तर उद्या असा तुळशीचा लग्न, त्यामुळे आज मी चाललंय कशाला शेण हाडूक. आणि हयसर तयारी केलेली असा, पाणी बिणी ठेवलेला असा तुळशींका नाव घालूक म्हणा. तर मी आधी शेण हाडते कशालासून जाऊन आणि नंतर तुळशींका नाव घालते. खांद्यावर टाकला टावेल टापरीसाठी आणि हातात घेतली शेणासाठी बालडी. आणि आता आपण चाललो कशाला, ऊन मारण्याचा लागता. आणि मंडळीनं तुमचा भात कापून झाला की नाही झाला असं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आमचा तर बाबा भात कापून झाला आणि मारून पण झाला. तो सोहळ जो आपल्या कशाला जाताना गावता. आणि हो साकव, जर तुम्ही माझे पहिल्यापासून व्लॉग बघत असाल किंवा जे माका अगोदरपासून सबस्क्राईब करतात माझ्या चॅनलला आणि माझे व्लॉग बघतात नेहमीचे, त्यांना माहीतच असतात ही वाट कशाला जाऊची. कोपऱ्यातली वाट संपली आणि आता लागलो रस्तो. सरळ रस्तो जाता आंबेगावाक. बघा, सरळ रस्तो गेलो तो आंबेगाव गेलो. ज्यांका माहीत नसात त्यांका म्हणून मी सांगतोय. आणि खाली बघा म्हशी असतात, म्हशी सोडल्यात. तर ह्यो सरळ रस्तो गेलो तो आंबेगावात गेलो आणि ह्यो वरती रस्तो गेलो तो आमच्या कशालवाडीत गेलो. रस्तो आमचा रस्तो असा, खालसून हे गाडी जातात ते दिसतात. सगळीकडे झाडा रान असा. तर आता आम्ही येलो मामाच्या वाड्याकडे. पुढे जाऊन बघूया शेण असा का नाही ता, कारण की आज खूप जण शेण नेतली. उद्या असा तुळशीचा लग्न. आणि सध्याच्या काळात बघू गेला तर सगळ्यांकडेच ढोरं असत नाही असं नाही, मोजक्यांकडेच ढोरं असत. पहिली तर सगळ्यांकडेच ढोरं होती, आमच्याकडे पण होती, पण आता नाही असत. हे असं मामाचं वाडू, ही असं गाय आणि बाजू कसं त्याचा वासरू. बाबा हात लावली. ह्या का म्हणतात भाताचा कुडिया, जा ढोरांसाठी राखून ठेवतात. भात मारल्यानंतर उरतात. मी कडे आजी आणि भात कळवटतात. मारू बिरू नको हा. रॅम्बो 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 दुबित्रो ती काय मला राखण करतलय वाड्याची, नुसता खाऊचा आणि बसाचा. गाई म्हशींका बैलांका बांधूचो वाडू. पूर्ण जो वाडू असा तो पूर्ण मातीचो असा बघा. ह्याला पूर्ण काम असा तर मातीचा. असा शेण थोडासाच, तर आमच्या खळ्यात तर पुराचा नाही. सो तू माझ्यावर काहीतरी दया कर, माया कर आणि मला थोडंसं शेण देशील.
चला तर मंडळी, थोडा तर थोडा कात्री शेण घेऊन घराकडे जातोय. मग मम्मी येत संध्याकाळी परत शेण घेऊन. तर एवढीशीच बादली भरली. पुढचा शेण घेऊन जाऊया. हिसून जाऊ त्या माझ्या हिंमत नाही. गाय हा ए जाऊ दिशीत त्या माका लादीत मारूच नाही मा पाठसून जाऊ दिशीत. तुझ्या शेण घेतलंय थोडस शेण घेतलं तुझं. हा नेऊ ना बरा काय गो. आपण त्या साईडीन जाऊया. त्या वस्त्राचं शेण अडूक. काळू शेण भरूया. काळू अडी बघ. बाबा लादबीत मारशीत माझ्यावर. मी येतेस काय. आता शेण भरून झाला. ते कालात मारू गेलाय का माझ्या भियो गेलाय माका. कसला भियालाय मी हा. काय बघतोयस रे, काय बघतोयस माझ्याकडे, काय बघतोयस. हात धुतोय. शेणाची बादली तर एवढीच भरली आहे. तर हात धुलाय मी. आता ह्या टॉवेलाची टापरी करायची. कोण कोण चुंबळ पण म्हणतात, पण आमच्याकडे चुंबळ म्हणत नाही, आमच्याकडे टापरी म्हणतात. ते ही टॉवेलाची टापरी मी तुमका करून दाखवते. आता इथे ठेव तर काही मोबाईल ठेवू जागा नाही. तर हे बघा, अशा प्रकारे आम्ही टापरी करतो. अशी डोक्यावर ठेवायची आणि डोक्यावर बादली घ्यायची. तर आता आपल्याला थोडासा शेण गावला, त्यामुळे जरा आता पुढे जाऊया आणि जिलू काकाच्या मशीनचा शेण घेऊन येऊया. त्यांच्याकडे असताना नाही आता परत मग गाव सारडात गेलाय आणि अर्धी बादली घेऊन येलोय. तर माका उचलूक पण कोण असं नाही असा. सो माका उठतोय स्वतःच झाकण लावतो. हे बघा, अशीच बादली घेऊन आता मी जातोय. अजून थोडा शेण आणूक, कारण ही बादली तर भरा होई. आमचा खळा असा मोठा, आमच्या खळ्यात 1 ते 1.5 बादली तरी शेण लागतं. सो असंच आपण पुढे जाऊया जिलू काकाच्या वाड्याकडे. तर मंडळी, तुमका सांगायचं झालं ना, तर आता जी मुलं आणि मुली असत, म्हणजे आता जी पोरं असत ती, म्हणजे सगळी जशी नाही, आता उदाहरण द्यायचं झाला तर 100% पैकी 80% जी पोरं असत ना, ती अशी कामं करू लाजतात. शेतातली, आपल्या कोकणातली. आता मीच बघा शानडूक चाललंय. माका लाज वाटणार नाही, कारण की माका आवडतं आपल्या कोकणातल्या कामं करूक. शेतातली प्रत्येक कामं मी करीन, आवडेल. मला खूप आवडतात कामं करूक. माका असं वाटतं की आपल्या जे कोकणातली प्रत्येक परंपरा असं ना, ती अशीच पुढे चालत राहावं होई. आता ही बघा, सगळीकडे हिरवळ असा, ती जी हिरवळ असा ना, ती अशीच राहावं होई. ही झाडं तोडून हैसर कोणाची घरा
किंवा मोठमोठी बिल्डिंग उभे राहावं आहे असं म्हाका अजिबात वाटणार नाही. आपला कोकण असा तर असंच निसर्गरम्य राहावं आहे. तर मी असं सगळ्याच कोकणातल्या स्पेशल करून कोकणातल्या सगळ्या पोरांका सांगू इच्छित आहे की आपण आपली जी माती असा आपल्याकडे जेवढी काय शेती असा 1 एकर जरी असा नाही तरी त्या 1 एकर जमिनीत आपण स्वतःसाठी म्हणजे स्वतःपुरती तरी शेती करू. आता आम्ही पण शेती करतो. माका तर शेती करू खूप आवडता आणि अशी शेतातली कामं करू पण खूप आवडतात. तर मी नक्कीच पुढे जाऊन जरी मी मोठा सेलिब्रिटी जरी झालाय तरी मी माझी शेतातली कामं कधीच सोडूचं नाही आणि शेतातली कामं करू मी कधीच लाजायचं आहे नाही. तर आता मी एक चाललंय शेण हाडू. हे बघा मी अजिबात लाज नाही ना असल्या कामांका. उलट माका ही कामं खूप आवडतात कारण ही कामं सगळी माझ्या मातीतली असतात, माझ्या कोकणातली असतात आणि कोकणातला प्रत्येक काम हा जर करूक गेला ना स्वतःच्या मनात तर खरंच खूप आनंद देऊन जाता. तर माका सगळ्यांका तुमका एवढाच सांगायचा असा की तुम्ही शिका, भरपूर शिका, पण आपल्या कोकणात कधीच विसरा नको आणि आपल्या कोकणातल्या परंपरेंका पण कधीच विसरू नको. चलान दम लागलो. हे बघा इथं पण बारको होळ आहे. तुमका दिसत असत तर थोडासा पाणी आहे, जास्त नाही असा. तर ही वाड असा ती जाता आमच्या जुन्या वाड्याकडे आणि जिलू काकाच्या वाड्याकडे. अगोदर जे माझे व्हिडिओ बघित असतील त्यांना माहीत असतात की आमचं जुनं वाडो कसं आलं. तर आमचं जुनं वाडो म्हणजे खूप जुनं होतो आणि त्याच्यापेक्षा जुनं असा तो तडे असा. म्हणजे ज्यांच्याने माझ्या आधी व्हिडिओ बघितले ना त्यांना सगळ्यांका माहीत असतात माझं वाडो. तर आता आपण जाऊया पुढे. ही बघा उड्या ठेवलेली असत. हो जिलू काकाचा वाडो आणि हो जिलू काका. म्हशीचा छान असा ना गावला असा. आता ही बाटली पूर्ण भरतली. मास्क बसली. म्हशीचा शान भाऊ गेला तर जरा पातळ असता ना गाईच्या शानापेक्षा. ही बघा बाटली फुल भरलेली असा. हात धुते. दहा पोरा होती कोंबड्या कुठला घरा बघ 4 रवली बाकीची मेली ती. घराकडे जाताय का घेऊन? मी येते वाजरो पाणी पित आहे. डोऱ्याचं थंडगार पाणी. झरीचा अजून झरीचा गावचा वा झऱ्याचं थंडगार पाणी. फ्रीजाची गरज नाही. हिलो बघा माझ्या टकलरच ह्या बाल्टी दे. पण फुल झाली ना नाही पण ते काय काढतलो पाटलं असतं नाही. चल बघू मग वरसून नॅचरली आहेत माझे डोळे तसे. खूपच जात कृष्णाची बाल्टी भरली. आता मी चाललो घरात. तर ही जिलू काकाची आहे कोंबडे घेऊन जाता. तिच्या कोंबड्याने काढलेले 10 पोरा. आता रवली कितकी गे? 5च रवली बाकीची सगळी मिळाली म्हणून आता घराकडे घेऊन जाता. ती का व्हिडिओ चालू आहे. फुल बाल्टी भरली माका झाला जड.
आता आम्ही रस्त्यावर तर येलो. पाठून आता बस येता वाटतं. बस इष्टी गेली. इष्टी चहाची बाटली आहे सर. खूप कमी लागलं माका. थोडा वेळ बसताय नंतर आपण तो शेंगा नाव घालूया.